नाथ बाबा अभंगाच्या तृतीय चरणामध्ये म्हणतात की त्या भगवंताला अजून काय आवडतं, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आणि गोपी चंदन टिळा. का बरं माळ घातलीच पाहिजेत का? हो घातली पाहिजेत. का घातली पाहिजेत? ऐका, जे लोक कधी कधी आयुष्यभर परमार्थ करीत नाही, जाधव महाराज आयुष्यभर परमार्थ करत नाही, कधी मंदिरात जात नाही, कधी टाळ घेत नाही, कधीच भाजनाला येत नाही, कीर्तन चालू असलं तर लांबून निघून जातात. आणि ते माणसं गेल्याच्या नंतर त्यांच्या तोंडात तुळशीचा पाला घालतात. का बरं तुळशीची माळ घातली पाहिजे? अहो माझ्या भगवान परमात्म्याला 56 प्रकारचे जरी भोग दिले आणि त्याच्यात एक तुळशी पत्र नसलं तर माझा भगवान परमात्मा 56 प्रकारचे भोग सुद्धा सेवन करत. इतकं तुळशीला महत्व आहे. जसं आपण सुंदर बंगला बांधतो आणि बंगला बांधल्याच्या नंतर त्या बंगल्याच्या कडाने आपण काय घालतो? तार कंपाऊंड घालतो. का तार कंपाऊंड घालतो? कारण की बंगल्यामध्ये काही चोर कुत्रे मांजर येऊ नये म्हणून तार कंपाऊंड घालतो. तसा हा बंगला आहे, हा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये षडविकार त्या ठिकाणी येऊ नये म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये जे धारण करतात, जे कपाळी गोपी चंदन लावतात. ऐका, या गोपी चंदनाचा एक भाग सांगून जाईल. दुसरा पाठ आहे त्या ज्या वेळेस माझ्या भगवान परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं आणि डोकं दुखायला लागल्याच्या नंतर काही केल्याने माझ्या भगवंताचं डोकं राहीना. अनेक वैद्य आणले, भगवंताची दिष्ट काढली, नैने प्रकारचे प्रयोग केले, तरी सुद्धा डोकं राहीना. शेवटी भगवंतालाच विचारलं का डोकं राहीना. त्यावेळेस भगवंत म्हटले, जा म्हणे यमुनीच्या तटी माझ्या गोपिका त्या ठिकाणी रासलीला खेळत आहे आणि त्या फक्त एवढंच म्हणत आहे, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, कृष्णा कृष्णा कृष्णा. आणि त्यांच्या पायाखालचे जे रजकण आहे, जी धूळ आहे ती घेऊन या आणि माझ्या कपाळाला लेप लावा, माझं डोकं राहील नाही. आणि म्हणून त्या असणाऱ्या गोपिकांच्या पायाची असणारी चरणाखालची आणलेली धूळ आणली, माझ्या भगवंताच्या कपाळाला लेप दिला तर भगवंताचं डोकं राहिलं. म्हणून त्या गोपिकांचे असणारं जे रजकरण आहे तो झाला गोपी चंदन. त्या ठिकाणी तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आणि असे जे भक्त असतात ते मला माझ्या असणाऱ्या हृदयामध्ये वैष्णवाने त्या ठिकाणी काय करतात? राहतात. म्हणून ते असणारे भक्त मला आवडतात. अजून मला भक्त आवडतात ते कोणते? जे नेमाचं पालन करतात, रात्रंदिवस भक्ती करतात, नामस्मरण करतात, जे गोपीचंदन टिळा लावतात, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात, नोहे जे आषाढी आणि कार्तिकीची वारी करतात.